UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पवार आमचे दैवतच, इतके दिवस आमचं पवारांच्याच नेतृत्वात काम, आता आम्हालाही काम करू द्या, अजित पवारांचं विधान। शिंदे आणि फडणवीसांना मुख्य आरोपींना वाचवायचं, एका शिंदेचा दुसऱ्या शिंदेने एन्काउंटर केला, दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल, संजय राऊतांचा हल्लाबोल। लोकांना घटनांची जाणीव नसल्यानं बेताल वक्तव्य, आरोपी होता मेला, लोकांनी फटाके वाजवले, संजय शिरसाटांची टीका। फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळी जात अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास, फॉरेन्सिक टीमकडून एन्काउंटर झालेल्या पोलीस व्हॅनचीही तपासणी, प्रकरणाचा तपास सीआयडीकडे जाण्याची शक्यता। जे रुग्णालयात बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवणार। अक्षय शिंदेच्या जबाबातील खुलासे समोर येण्यासाठी एन्काउंटर, योग्य वेळी खुलासा करणार, संजय राऊतांचा इशारा। मवियाचे लोक आरोपीला फासावर लटकवायला सांगत होते, पोलिसांच्या जीवावर उठला तरी आरोपीविषयी विरोधकांना सहानुभूती, सुधीर मुनगंटीवारांची टीका। आरोपीचे दोन्ही हात बांधले असताना त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला, गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना सवाल। संजय शिंदेंचा इतर अधिकाऱ्यांचं निलंबन करा, प्रकरणाची न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी व्हावी, सुषमा अंधारेंची मागणी। एक नाथ एक न्याय, बलात्काराला थारा नाही, अक्षयच्या एन्काउंटरनंतर नरेश मस्किनकडून व्हिडिओ ट्विट, अक्षयला कोर्टात नेतानाच ठोका, समाज प्रबोधनकारांचं व्हिडिओत वक्तव्य। आरोपी अक्षयला कोणत्या चौकशीसाठी नेलं जात होतं, कोणाला तरी वाचवण्यासाठी आरोपीचा बळी घेतला का, प्रकाश आंबेडकरांकडून प्रश्न उपस्थित। मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा 60 फुटी पुतळा उभारणार, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।